नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोरलवाडी आणि दाभोळवाडी येथील अंगणवाडीच्या मागणीसाठी पनवेल पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांसह आमरण उपोषण सुरू। पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि दाभोळवाडी येथील आदिवासी बांधवांनी शाळा आणि अंगणवाडीच्या प्रश्नांवरून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत 1 एप्रिल 2026 पनवेल पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। कोरलवाडी येथील इयत्ता 1 ते 4 पर्यंतची प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून लहान मुलांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागत आहे। तसेच कोरलवाडी आणि दाभोळवाडी येथे सुमारे 10 महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारतींचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही। जबाबदार ग्रामविकास अधिकारी, ठेकेदार, महिला बालकल्याण अधिकारी आणि वनजमीन हस्तांतरण प्रस्तावास विलंब केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अंगणवाडी नसल्यामुळे येथील बालकांना सुरक्षित व आवश्यक सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात आपटा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे। ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून कोरलवाडी येथील सुवर्णा गुरुदास वाघे, प्रगती राजेश वाघे, सोनाली संतोष पवार या महिलाही उपोषणात सहभागी झाल्या आहेत। जोपर्यंत बंद प्राथमिक शाळा पुन्हा सुरू केली जात नाही आणि अंगणवाडी बांधकामास तात्काळ सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। या आंदोलनाला आपटा पंचायत समिती सदस्य मयूर शेलार, कोळखे पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, स्वप्नील भोवड, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजू पाटील, जयवंत पाटील, राजेश रसाळ, रोहिणी ठाकूर आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। दरम्यान संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पनवेल पंचायत समितीचे उपसभापती, गटविकास अधिकारी व उपोषणकर्त्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली, परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम असल्याने अजूनही उपोषण सुरू आहे। पटसंख्येच्या नावाखाली प्राथमिक शाळांचे समायोजन करण्याच्या निर्णयामुळे चालू वर्षी रायगड जिल्ह्यात सुमारे 1135 प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत असून या निर्णयाचा मोठा फटका दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजावर झाला आहे। त्यामुळे शासनाने आदिवासी वाड्यावरील बंद केलेल्या शाळा तात्काळ सुरू कराव्यात। तसेच कोरलवाडी आणि दाभोळवाडी येथील अंगणवाडीच्या मागणीसाठी पनवेल पंचायतीसमोर आदिवासी बांधवांसह आमरण उपोषण सुरू केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी कैलासराजे घरत, खारपाडा, पेण। समायोजनाचा निर्णय घेऊन शासनाने महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पाडण्याचं धोरण आखलं आहे। या धोरणाचा परिणाम रायगड जिल्ह्यामधील शाळांमध्ये पण झालेला आहे आणि आज रोजी सुमारे 1135 आदिवासी वाड्यांमधल्या प्राथमिक शाळा या बंद पडल्या आहेत। मग ह्या आदिवासी मुलांनी शिकायचं नाही का? येथील आदिवासी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाचा कट कारस्थान आहे आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणून आज इथे कोरलवाडीतील आदिवासी महिला भगिनी आणि बांधव उपोषणाला बसलेले आहेत।
जे शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि तो मूलभूत हक्कापासून वंचित ठेवतायत इथली शिक्षण व्यवस्था, इथले पंचायत समितीची व्यवस्था आणि ग्रामपंचायत आणि वन परिक्षेत्र अधिकारी हे सगळे ह्याच्यात दोषी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं अपेक्षित आहे आणि आम्ही ती मागणी करतो की आदिवासींच्या जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मूलभूत सुविधा ते न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि जोपर्यंत कोरलवाडीची शाळा सुरू होत नाही आणि तेथील दाभोळवाडी आणि कोरलवाडी येथील दोन्ही अंगणवाड्यांच्या जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर होत नाही आणि तात्काळ काम सुरू होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण इथे सुरू राहणार आहे. पेंटचे आरेफो जे आहेत त्यांच्या निष्काळजीपणामुळे आजपर्यंत इथे अंगणवाडी सुद्धा उभी राहू शकलेली नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेच्या